नमस्कार. मी सुहास धारणे. जसं आठवतंय तसं या मालिकेमध्ये आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बापू वाटवे हे एक प्रभातचे फार मोठे दिग्दर्शक होते. एक लेखक म्हणून, एक पत्रकार म्हणून ते आपणा सगळ्यांनाच सुपरिचित आहेत. तर बापूंना जी वेगवेगळी माणसं भेटली, त्यांच्या ज्या काही आठवणी असतील, त्यांचे काही किस्से असतील, हे सगळे आपण आज या मालिकेमधून जाणून घेणार आहोत. कालच्या आपण एपिसोडमध्ये शरद तळवलकर यांच्याविषयी जाणून घेतलं. आज सुद्धा रंगभूमीवरील असेच एक मोठे नट प्रभाकर पणशीकर यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. ते जाणून घेणार आहोत बापूंचे सुपुत्र डॉक्टर संजय वाटवे यांच्याकडून. डॉक्टर साहेब नमस्कार. मला सुरुवातीला सांगा की प्रभाकर पणशीकर आणि बापू यांची ओळख कशी झाली? आता बापू सगळे चित्रपटसृष्टीतच वावरलेले होते. नाट्यक्षेत्राशी त्यांचा फारसा संबंध नव्हता आणि पणशीकरांनी तर सगळं जीवन नाट्यक्षेत्रात गेलं. त्यांनी मला वाटतं 1-2च सिनेमात काम केलं असेल. पण त्यावेळेला काय होतं, शरद तळवलकर, वसंत शिंदे, ललिता पवार हे नट नटी किंवा राजा गोसावी, विवेक हे नट नटी, त्याच्यानंतर डायरेक्टर, प्रोड्युसर, कलाकार, कोरिओग्राफर, नेपथ्यकार हे सगळे दोन्हीकडे कॉमन होते. आणि बापूंचा संचार सगळीकडे असल्यामुळे त्यांच्याबरोबर नाटकाला जायचं. नाट्यात नाही तर नाटकात बापूंचं काही रोलच नाही. तिथे त्यांची पणशीकरांची भेट झाली आणि बापू प्रभातचे किस्से सांगायचे किंवा शरद तळवलकरांची गप्पा मारायचे. ह्या सगळ्यामुळे पणशीकरांची त्यांची ओळख झाली. आणि मी मागे सांगितल्याप्रमाणे बापू गोष्टी वेल्हाळ, त्यामुळे पटकन माणूस त्यांना हे व्हायचं, आत्मसात व्हायचा. त्यातून मग प्रभाकर पणशीकर सरांची आणि बापूंची ओळख वाढत गेली आणि घरी सुद्धा येणं जाणं त्यांचं सुरू झालं. बरं. त्यामुळे मलाही पणशीकरांची काही चर्चा करण्याचा, गप्पा मारण्याचा असा योग आला. बरं. म्हणजे प्रभाकर पणशीकर हे एक थोर नट होतेच. मला वाटतं त्यांनी 8,000 पेक्षा जास्त नाटकांमध्ये एकूण प्रयोग केले. परंतु मग त्यांचं एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून असं कुठलं वेगळेपण तुम्हाला भावलं? हा प्रश्न मला फार आवडला, कारण आपण या सगळ्या एपिसोड्समध्ये, सिरियलमध्ये त्यांच्या नट म्हणून इव्हॅल्युएशन करणारच नाही आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण जास्त बोलणार आहे. आता मी तर सायकियाट्रिस्ट आहे. मी गेली 45 वर्ष प्रॅक्टिस करतोय. त्यामुळे माझ्या समोर आलेल्या प्रत्येक व्यक्तीची लाईफ फिलॉसॉफी काय आहे, लाईफ व्हिजन काय आहे, त्यांचे डिफेन्स मेकॅनिझम्स काय आहेत, म्हणजे परिस्थितीशी डील करण्याची त्यांची मेथड काय आहे, ती सक्सेसफुल आहेत की नाही, त्यांचे व्हॅल्यू सिस्टीम काय आहे, या सगळ्या गोष्टींची मी कित्येक हजार लोकांशी गेले 45 वर्ष बोलतोय आणि त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा उलगडा होतो. बरोबर. तर 2023 साली मी सकाळमध्ये एक मालिका लिहिली होती, असामान्य सामान्य नावाची. म्हणजे अगदी सामान्य दिसणाऱ्या माणसाकडे सुद्धा काहीतरी असामान्यत्व असतं आणि ते आपल्याला मार्गदर्शक ठरतं, इन्स्पायरिंग ठरतं. त्यामुळे मला आढळलेल्या असामान्य सामान्य लोकांवर मी 52 लेख 23 साली सकाळमध्ये लिहिले होते याच नावाने. बरं. तर पणशीकरांच्या नट असण्याबद्दल, डायरेक्टर असण्याबद्दल, प्रोड्युसर असण्याबद्दल आपण काय बोलायचं सगळ्या जगालाच ते माहिती आहे. पण मला अगदी आनंदाने सांगायला आवडेल की पणशीकर अतिशय बुद्धिमान चर्चा करायचे. बरं. मी त्यांची माझी भेट झाली तर मी ऑलरेडी सायकियाट्रिस्ट होतो. शरद तळवलकर मला लहानपणापासून माहिती होते, पण पणशीकर जेव्हा मला भेटले तेव्हा मी ऑलरेडी सायकियाट्रिस्ट होतो आणि मी त्या अँगलनीच त्यांच्याशी चर्चा करत होतो. ते अत्यंत बुद्धिमान चर्चा करायचे आणि अगदी मुद्देसूद त्यांचा सखोल अभ्यास सगळ्या विषयांवर होता. त्यामुळे त्यांच्याशी माझ्या गप्पा खूप रंगलेल्या आहेत आणि आमची खूप वेळा मीटिंग झाली अशातला काही भाग नाही, पण जी झाली ती खूप मार्गदर्शक, इन्स्पायरिंग आणि अतिशय इन्फॉर्मेटिव्ह. मी सगळ्या पेशंटकडनंच काहीतरी शिकत असतो, सगळ्या माणसांकडनं काहीतरी शिकत असतो. तसं पणशीकरांकडनं मला खूप शिकायला मिळालं. बरं. आता आपण पणशीकरांकडनं शिकायला मिळालं म्हणलात, एक सायकियाट्रिस्ट तर आपण आहातच, पण असा कोणता गुण आहे की जो तुम्हाला जास्ती भावला की बाबा हा एक माणूस नट म्हणून तर आहेच, पण एक व्यक्ती म्हणून सुद्धा हा एक वेगळा आहे असं तुम्हाला वाटलं? बरेच मुद्दे मला सांगायचे. एक म्हणजे ॲक्टिंगचं टेक्निक, याविषयी पणशीकरांचा जबरदस्त अभ्यास होता आणि त्यांनी मला ॲक्टिंगचे कोणची टेक्निक जगात आहेत ह्याचे खूप खुलासे केलेले आहेत. पहिली गोष्ट, भूमिकेत शिरणे ज्याला म्हणतात.
तर काही नटनट्यांची पद्धत अशी असते की ते भूमिकेत शिरतात. बरं. तर दुसरं टेक्निक त्यांनी सांगितलं की सटल रिस्ट्रेंटफुल ऍक्टिंग, म्हणजे अतिशय छोटे छोटे बारकावे तुमच्या बॉडी लँग्वेजमधनं, इंटोनेशनमधनं, बॉडी पोस्चरमधनं हे जर तुम्ही दाखवू शकला तर तुम्ही ती भूमिका एका अर्थाने जगता. मी त्या भूमिकेत न शिरता तुम्ही त्या पद्धतीचं ऍक्टिंग करू शकता आणि त्यातून स्विच ऑफ लगेच शक्य होतं. बरं. तिसरं त्यांनी मेथड सांगितली म्हणजे अलिप्त राहून फक्त त्या भूमिकेच्या वेळेला त्या पद्धतीची देहबोली, इंटोनेशन, आवाजाचे चढउतार हे सगळं करायला लागेल. तर म्हणजे अलिप्त राहून फक्त त्या मोमेंटला स्विच ऑन करून तुम्ही ऍक्टिंग करू शकता. बरं. अशा 3 पद्धती पणशीकरांनी मला सांगितल्या. बरं. अजून त्यांनी एक फार महत्वाची गोष्ट मला सांगितली की सिनेमा आणि नाटक यातल्या ऍक्टिंगमध्ये काय फरक आहे. तर सिनेमामध्ये क्लोजअप असतो, बरोबर, त्यामुळे तुम्ही फेशियल एक्सप्रेशन मधले बारकावे दाखवून डोळ्यांचे, गालाचे, नाकाचे, हेअरस्टाईलचे असे बारकावे दाखवून तुम्ही एक्सप्रेशनच्या जीवावर तो रोल जिवंत करू शकता. स्टेजवर तो चान्स नाहीये. त्यामुळे स्टेजवर ऍक्टिंग करताना बॉडी पोझिशन, बॉडी पोस्चर आणि बॉडी मुवमेंट ह्याच्या जोडीला संवाद फेक, बरोबर, आणि त्यातल्या इंटोनेशनचे चढउतार ह्याच्यावर तुमचं ऍक्टिंग जास्त बेस्ट असतं. अजून त्यांनी काय सांगितलं की लांबून फेशियल एक्सप्रेशन दिसणारच नाहीये नाटकामध्ये, त्यामुळे ते थोडंसं मॉडरेट राहिलं तरी चालतं, पण बॉडी पोस्चर, बॉडी गेस्चर, बॉडी पोझिशनिंग हे परफेक्ट असावं लागतं. तर मी त्यांना विचारलं अडचणी काय येतात, तर ते म्हणले बहुसंख्य नटनट्यांना हाताचं काय करायचं हे माहिती नसतं, ते हात कसे ठेवायचे, कुठे ठेवायचे याच्यात त्यांची सगळी गडबड होत असते, आणि त्यामुळे ते आर व्हेरी कॉन्शियस अबाउट देअर हँड पोझिशन, हँड मुवमेंट. त्यामुळे कदाचित रोस्टमचा जन्म झाला असावा असं त्यांचं मत. म्हणजे हात खालीच राहतो. नाही तर बऱ्याच नटनट्यांचा हाताच्या विचित्र पोझिशनमुळे सगळं ऍक्टिंग स्पॉइल होत असतं. बरोबर. काही नटांचं असं असतं की सामान्य ऍक्टिंग करूनही त्यांना प्रचंड पॉप्युलॅरिटी मिळते, आणि काही नटांचं असं असतं की अप्रतिम अभिनय करून सुद्धा त्यांना हवी तशी प्रसिद्धी, हवा तसा रिस्पॉन्स मिळत नाही. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ओव्हर ऍक्टिंग किंवा लाऊड ऍक्टिंग करणारे जे नटी असतात तेच जनरली पॉप्युलर होतात. बरं. फिल्मफेअर अवॉर्ड कधी सटल ऍक्टिंग करणाऱ्या नटाला किंवा नटीला मिळालेलं नाहीये. जे लाऊड, बोल्ड, बटबटीत ऍक्टिंग करतात त्यालाच लोकांचे रिस्पॉन्स किंवा क्रिटिक्सचे रिस्पॉन्स जास्त मिळतात. जे सटल ऍक्टिंग करतात त्यांना फारसा लोकांचा रिस्पॉन्स मिळत नाही. त्यामुळे आपल्याकडे सिनेमात आणि नाटकात दोन्हीकडे ट्रॅडिशन बटबटीत ऍक्टिंग करण्याची आहे. मग त्यांना विचारलं तुमचा ऍक्टिंगचा प्रकार कोणता, तर ते म्हणाले की आम्ही गोव्याकडचे आहोत आणि आमचं कीर्तनकार, भजन म्हणणारे अशी घराणं आहे, त्यामुळे भरपूर मोठा श्वास घ्यायचा आणि त्या एका श्वासामध्ये पल्लेदार डायलॉग म्हणत राहायचं, अशी आमची ऍक्टिंगची पद्धत होती. पण कुठला तरी एक नट किंवा कुठली तरी एक नटी अगदी सामान्य सीन करायचे आणि त्याला प्रेक्षक उठून टाळ्या वाजवायचे, प्रचंड प्रतिसाद मिळायचा. तर मी त्यांना विचारलं की मग तुम्हाला कधीतरी दुःख होत असेल की आपण एवढा सुंदर सीन केला आणि दुसऱ्याने एक सामान्य डायलॉग बोलला आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला, त्याची पॉप्युलॅरिटी झाली, त्याची जाहिरात झाली, त्याला लोकांचा टाळ्यांचा कडकडाट मिळाला, तर हे तुम्हाला कधी दुःख होतं का? तर ते म्हणले अगदी सुरुवातीला मला वाटायचं की असं कसं आहे, आपण सुंदर सीन केलं आणि त्याला काहीच रिस्पॉन्स नाही, आणि कोणतरी एक फालतू डायलॉग बोलला आणि त्याला भयंकर रिस्पॉन्स. पण नंतर माझ्या लक्षात आलं, म्हणजे हेही वाक्य मी लक्षात ठेवलेलं आहे, माझे पेशंट नाही ते मी सांगतो, की हे सगळं डेस्टाईन्ड असतं. म्हणजे एखाद्या नटाला सामान्य काम करून सुद्धा पॉप्युलॅरिटी मिळते आणि एखाद्याला असामान्य काम करून सुद्धा पॉप्युलॅरिटी मिळत नाही, रिस्पॉन्स मिळत नाही किंवा त्याला महत्व मिळत नाही. हे सगळं डेस्टाईन्ड असतं. हे एकदा तुम्ही मानलं की तुम्हाला मग फारसा पुढे त्रास होत नाही. हे असंच घडणार आहे. आणि त्यामुळे मला आता माझी याची स्टेज आहे की ना खंत ना खेद. बरोबर बरोबर. प्रभाकर पणशीकरांनी अनेक नाटकं केली, त्यातले जे माइलस्टोन म्हणता येईल तर मला वाटतं परके यात्रांनी लिहिलेलं तो मी नव्हेच
की ज्याच्यामध्ये त्यांनी पंचरंगी भूमिका पण केली आणि या नाटकांनी त्यांना खूप प्रसिद्धी पण मिळवून दिली. खूप गावागावात आता संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचे दौरे झाले. तर या नाटकाविषयीच्या काही आठवणी आहेत सांगितलेल्या ते? इथे मला असं सांगायला आवडेल की स्वतः प्रभाकर पणशीकरांनी मला हा प्रसंग सांगितलेला आहे की रांगणेकर जेव्हा डायरेक्टर होते, तुम्ही नव्हेचे डायरेक्टर रांगणेकर होते, तेव्हा पणशीकर नवीन नट होते. त्या रांगणेकरांना वाटलं की प्रभाकर पणशीकर हे काम चांगलं करू शकेल. तालमी झाल्या आणि सगळं नाटक बसवलं गेलं. तर ते सगळं नाटकाची तयारी, तालीम वगैरे सगळं पूर्ण झाल्यावर ते नाटक सादरीकरण करायचं. तर ते थिएटरला लावण्यापूर्वी एक शो लावायचा ओळखीच्या लोकांसाठी आणि स्वतः आचार्य अत्रे येणार ते नाटक बघायला. ते म्हणले सगळे टेन्समध्ये होते, कारण अत्रे अतिशय बुद्धिमान होते, साहित्यिक होते, परखड होते. बरोबर. आणि ते तोंडावर बोलायचे. त्यामुळे पणशीकर म्हणले मी सुद्धा थोडासा टेन्समध्ये होतो की अत्र्यांना जो लखोबा लोखंडे हवा आहे तसं आपल्या हातून निघेल का नाही. तर सगळं नाटक अत्र्यांनी पाहिलं. मग रांगणेकर त्यांच्याशी बोलत बसले. तर त्यातल्या बऱ्याच टेक्निकल गोष्टी, विशिष्ट सीन्स किंवा त्या नटीचे हावभाव, ह्या सगळ्याविषयी बोलणं झालं. एक महत्वाचा मुद्दा बोलला गेला की 2 सेट्स एका वेळेला लावणं आवश्यक आहे. तर सरकता रंगमंच हा पहिला प्रयोग त्या नाटकाच्या निमित्ताने मराठी नाट्यसृष्टीमध्ये झाला की एक जो प्रेक्षकांना सेट दिसतोय त्याच्या वेळेला दुसऱ्या सेटची उभारणी जुळणी चालू असायची. म्हणजे पटकन पडदा पाडून तो सेट सरकवायचा आणि लखोबा लोखंडे दुसऱ्या रूपामध्ये सादर होणार. बरोबर. ते त्याची सगळी चर्चा झाली. पणशीकर म्हणाले मी टेन्शन मध्ये होतो की माझं काही बोललंच जात नाही. तर रांगणेकरांनी विचारलं शेवटी की लखोबा लोखंडेचं काय? रात्री म्हणाले आज की दुसरा कोण लखोबा लोखंडे. म्हणजे अत्र्यांकडनं ती एक शाबासकी. अत्र्यांकडनं 100% ते म्हणले हाच लखोबा, मी असाच डोळ्यापुढे मला अपेक्षित होता. अरे वा. त्यामुळे पणशीकर म्हणाले डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं की अत्र्यांनी पाठीवर शाबासकीचं. त्या लखोबा लोखंडे हा विषयच आला नव्हता आधी चर्चेत. बरोबर. जेव्हा विचारलं गेलं की लखोबांच्या बद्दल काय, तर ते म्हणले हाच आहे लखोबा. बरोबर. आणि नंतर पणशीकर साहेबांनी मला वाटतं 1800 प्रयोग त्याचे केले. गुजरातीत ते प्रयोग झाले. बरोबर. प्रभाकर पणशीकर एक नाट्य निर्माता म्हणून सुद्धा होते. मला वाटतं नाट्य संपदा ही त्यांची नाट्यसंस्था होते. त्यांच्यातर्फेच प्रोड्यूस झालेलं आणखीन एक नाटक म्हणजे कट्यार काळजात घुसती. तर या नाटकाविषयी काय सांग, कारण ते मला वाटतं त्यात संगीत पण बरंच सगळ्या संगीतावरच नाटक आधारित आहे. तर त्यांनी सांगितलं मला कीर्तनाची आणि भजनाची गोव्याकडची बॅकग्राऊंड असल्यामुळे मी संगीतातलाच होतो आणि त्या संगीत ज्ञानाचा, मी काय गायक नाही पण संगीत ज्ञानाचा, संगीत अनुभवाचा मला फायदा कट्यार काळजात घुसलीचं सब्जेक्ट निवडताना आणि त्याचं डायरेक्शन करताना मला झाला. तुम्हाला हे माहीतच असेल त्यांचे चिरंजीव रघुनंदन पणशीकर हे किशोरीताईंकडे 15-20 वर्ष शिकून उत्तम क्लासिकल सिंगर आहेत. बरोबर. ते प्रभाकर पणशीकर हे क्लासिकल सिंगर असतील पण त्यांनी ते कधी परसू केलं नाही. बरोबर. आणि मला वाटतं कट्यार काळजात घुसली ह्या नाटकाचे ते परगावी सुद्धा प्रयोग करायचे. काही वेळेला तिथले नट जे लोकल असतील त्यांना सुद्धा या नाटकामध्ये भूमिका करायला ते द्यायचे. तर याच्याविषयी कधी काही बोलणं झालं होतं का? हो, ते म्हणाले पुष्कळ वेळेला आता मी प्रोड्युसरच असायचो. या पुष्कळ वेळा काय असायचं, अख्खी टीम औरंगाबादला नाटक आहे तर अमुक एक नट आलाच नाही. मग आयत्या वेळेला कोणाला तरी उभा करायला लागायचा आम्हाला, कारण वेळ तर तिकीट तर विकलेली आहेत, शो तर झाला पाहिजे. तर छोटंसं काम का होईना पण ते कोणाला तरी दिलं गेलं पाहिजे. त्यामुळे आयत्या वेळेला लोकल मधला एखादा नट आम्ही सिलेक्ट करून त्याचं ट्रेनिंग घेऊन आयत्या वेळेला त्याला सेटवर उभा करायचा. बरोबर. आणि मला वाटतं याच नाटकाविषयी एक वेणूच्या भूमिकेबद्दलची एक छानशी आठवण तुमच्याकडे आहे. त्या आठवणीविषयी काय सांगाल? वेणूची आठवण अशी आहे की एक दिवस पणशीकर साहेब आमच्या घरी सकाळी 9लाच आले, चहा घेतला आणि बापूंना घेऊन ते बालगंधर्व रंगमंदिरात मंदिरात गेले आणि ते म्हणाले की तिथे काही लोक भेटायला येणार आहेत आणि बापूंच्या ओळखीचे ते आहेत, माझ्या ओळखीचे नाही आहेत. बापू त्यांची ओळख माझ्याशी करून देणार आहेत. आणि नंतर मला सगळ्या आज रात्री प्रयोग आहे, तर सगळ्या नाटकाची अरेंजमेंट्स वगैरे सगळं आहे ना, हे सगळं बघायचं आहे मला. तर तू दवाखान्यातून किती वाजता येतोस? ते मी म्हटलं मी साधारण 1 पर्यंत येतो. टायमिंगला काय अर्थ नसतो पण 1 पर्यंत येतो. मी 1ला परत येतो, आपण एकत्र जीव आणि गप्पा मारू.
कारण मी हे सगळे फिलॉसॉफी, लाईफ व्हॅल्यू सिस्टीम वगैरे हे सगळे विचारायचो. त्यामुळे त्यांना माझ्याशी गप्पा मारायला आवडायचं. तर एकला ते आले, जेवण केलं, थोडा वेळ पडले, चहा घेतला आणि ते म्हणाले मी निघतो आता, मला 4-5 लोकांच्या भेटी घ्यायच्या आहेत आणि 7च्या आत मला बालगंधर्वला पोचायचंय. तर तू आता दवाखान्यात कधी येणार आणि येणार कधी? म्हटलं 5 ते 8 टायमिंग आहे, पण लवकरही संपतं, काही काही उशिरही होतो. काही करून 8:30ला हिला, माझ्या बायकोनी त्यांना जेवण वाढलं, चहा दिला वगैरे. ते ऑब्झर्व करत होते बायकोला. तर ते म्हणले काहीही करून 8:30ला बालगंधर्व रंगमंदिरात तिला घेऊन ये. म्हटलं आम्ही नाटकाला बसायचंय का? तू बसायचंयस, ती नाही बसणार आहे. म्हटलं मग तिला कशाला आणायचं? ही आमची आजची वेणू आहे म्हणे. अरे मी म्हटलं अहो कुठली वेणू? हिने कधी गॅदरिंग, शाळा, कॉलेजमध्ये सुद्धा काम केलेलं नाहीये. तिचं उच्चार स्टेजवर जसे नटनट्यांचे अस्खलित असतात तसे उच्चारही नाहीये. तिला नऊवारी पण नेसता येत नाही. कारण वेणूचं पात्र मी पाहिलेलं आहे, तिला नऊवारी नेसलेली. मी आहे म्हणे. मी 15 मिनिटात तिची रिहर्सल करून घेतो. नऊवारी नेसायला आमच्याकडे माणसं असतात. आणि म्हटलं की डायलॉग, ते म्हणे की तिला 2च एंट्री आहेत आणि डायलॉग एकही नाहीये. ते एंट्री घेऊन काय करायचं हे मी 15 मिनिटात तिच्याकडनं बसून घे. आता म्हटलं की बालगंधर्व रंग मंदिरात तिकीट विक्रीचा चॅरिटी शो नव्हता तो, संस्थेतर्फे वगैरे तिकीट विक्री, हाऊसफुल बोर्ड असा तो पिक्चर होता, तो शो होता. मी गेलो 8:30ला भीत बायकोला घेऊन विंगेत गेलो, म्हणजे आतमध्ये गेलो ग्रीन रूम मध्ये. त्या पणशीकर कोणाशी जरी चर्चा करत होते आणि एकीकडे तंबाखू तोडत होते. तर मी गेल्यावर म्हणाले या डॉक्टर, असं केलं. म्हटलं का हो, काय करताय? डोंट्स जे आहेत मेडिकल फील्ड मधले ते सगळे आमच्याकडे आहेत. ते टाकू का तंबाखू? म्हटलं मला विचारून थोडेच खाता, ते शो साठी तुम्हाला लागत असेल तर जरूर का. मग ते म्हणाले हे वेणूला आधी आत घ्या. मग ते गेली आणि मग मी पणशीकरांची एक 5 मिनिटं बोललो. त्यांनाही खूप ऍक्टिव्हिटीज होत्या. मी नाटकाला जाऊन बसलो आणि माझ्या बायकोनी बालगंधर्व रंगमंदिराच्या हाऊसफुल शोला, रेग्युलर तिकीट काढलेल्या शोला वेणूची भूमिका बजावलेली आहे. अरे वा वा वा, एक फार वेगळा आणि फार वेगळा हा अनुभव कोणालाच येणं शक्य नाही. बरोबर. आणि योगायोगाने असं आलं, पणशीकर साहेबांची तब्येत, त्यांना हार्ट अटॅक वगैरे येऊन गेलेले होते. खूप धावपळ दौरे आणि 3 भूमिका, प्रोड्युसर, डायरेक्टर, ऍक्टर, ते हार्ट अटॅक येऊन गेलेले होते. त्या माझ्या बायकोनी ज्या शो मध्ये वेणूचं काम केलं त्याच्यानंतर पणशीकरांची तब्येत खालावत गेली आणि त्यांनी फारसे तुम्ही नव्हे ते शो केलेच नाही. तेव्हा मी गमतीने बायकोला कधीतरी म्हणतो की तू स्टेजवर पाऊल टाकलंस, पणशीकर नर्वस, नाटक सोडलं. बरोबर. पण फार मोठे नट आणि असं ऐन वेळेला येऊन सुद्धा एखाद्या व्यक्तीला आपल्या संचामध्ये अकोमोडेट करून घेणं आणि त्याला त्या प्रकारे तिथे भूमिका करायला लावणं, हे सुद्धा एक त्यांचं वेगळेपणच होतं. मी त्यांना विचारलं की तुमची रेग्युलर वेणू नाही आहे का झालेली? त्यामुळे रेग्युलर वेणू आहे, पण मला आज हिला उभी करायचीच आहे. त्यामुळे म्हटलं मग तिचं काय, तिला दुसरी भूमिका देऊ. असे ते सरकता रंगमंच, तसं सरकती टीम होती त्यांची. त्यामुळे ते आज तू हा कर, आज तू ते कर, असं करून सगळं टीमवर. कारण सगळं सबकुच प्रभाकर पणशीकर होते. बरोबर. लखोबा लोखंडे नसेल तर त्या नाटकात काहीच नाही. बरोबर. त्यामुळे बाकी कोणी इतर खेळाडू खेळले तरी त्याचा त्यांना काही फरक नसेल. बरोबर. ते हा आमचा गमतीचा भाग आहे की मी बायकोला म्हणतो तू पाऊल ठेवलं आणि प्रभाकर पणशीकर नर्वस झाले, नाटक सोडलं. बरोबर. प्रभाकर पणशीकर आपण मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे एकूणच नाटकांचे जवळजवळ 8,000पेक्षा जास्ती त्यांनी प्रयोग केले, वेगवेगळ्या नाटकांचे. परंतु रंगभूमीने त्यांना जितकी प्रसिद्धी मिळवून दिली किंवा ते एक नट म्हणून लोकांपर्यंत पोहोचले, तितके सिनेमामध्ये ते जास्ती दिसले नाहीत किंवा रंगले नाहीत. त्यांना नव्हती आवड. अच्छा. आणि ते म्हणाले मला फेशियल एक्सप्रेशन मध्ये एवढा इंटरेस्ट नसतो, कारण आम्ही कीर्तनकार आहे, म्हणजे आमच्या आवाजाचे फेक आणि बॉडी पोझिशन्स ह्याच्यावर आमचा सगळा परफॉर्मन्स असतो. तेव्हा मी सिनेमात रमलो नाही. त्यांनी केली, मला वाटतं, मला आकडेवारी सांगता नाही येणार, पण त्यांनी 2-3 तुरळक पिक्चरमध्ये काम केलं. पण ते क्लोजअप्स आणि एवढंच दिसणार वगैरे ह्याच्यात त्यांचं मन रमलं नाही. ते नाटकवालेच आणि ते शेवटपर्यंत नाटकवालेच राहिले. आता माझा नाट्य क्षेत्रात बोलण्याचा काही अधिकार नाहीये, पण माझ्या मते प्रभाकर पणशीकर खरे नटसम्राट होते. बर. वा. तर रसिको हो, आज प्रभाकर पणशीकर जे पंत म्हणून सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला सुपरिचित आहेत,
अशा या एका वेगळ्या आणि खूप थोर अशा नटाविषयी आपण डॉक्टर संजय वाटवे यांच्याकडून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तर पुढच्या एका आपण भागामध्ये अशाच एका वेगळ्या व्यक्तिमत्वाविषयी जे बापूंना भेटले आणि पर्यायाने डॉक्टरांशी संबंधित आले त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेऊयात. धन्यवाद. नमस्कार.